A warm welcome to all my dear students. In the previous subtopic of the unit number 4, we have discussed about lanthanides. In that, we have discussed introduction and position of lanthanides, oxidation states of lanthanides, ionic and atomic radii of lanthanides, lanthanide contraction and its consequences, then ionic uh, complex formation tendency of lanthanides, occurrence of lanthanides, and ion exchange method and solvent extraction method for the separation of lanthanide. In this topic, similarly, we are going to discuss the introduction of actinides, then position of actinides, electronic configuration of actinides, oxidation states of actinides, and last point is the ionic radii of actinides. So now we are going to discuss the what is meant by actinides in the same things which happen in lanthanides. Similarly here, these 14 elements from thorium to lawrencium having atomic number 90 to 103, these 14 elements are very much close resemble with the properties of actinium. Therefore, these elements are called as actinides. This actinium is placed in between the radium and rutherfordium here, and from thorium to lawrencium these 14 elements are placed with the actinium because they resemble with most of their properties with actinium, therefore it is called as actinides. एक्टिनाइड्स क्यों बोला जाता है इसको, क्योंकि थोरियम से लॉरेंशियम तक जैसे कि ये 14 एलिमेंट्स है फ्रॉम एटॉमिक नंबर 90 टू 103, ये 14 एलिमेंट्स एक्टिनियम जैसे प्रॉपर्टीज दिखाते, इसलिए इसको हम एक्टिनाइड्स बोलते हैं। ये एक्टिनाइड्स एलिमेंट कौन कौन से है बघा, देखो थोरियम, प्रोटेक्टिनियम, यूरेनियम, नेपच्यूनियम, प्लूटोनियम, अमेरिसियम, क्यूरियम, बर्केलियम, कैलिफोर्नियम, आइंस्टीनियम, फर्मियम, मेंडेलियम, नोबेलियम एंड लॉरेंशियम. These actinides and lanthanides are placed at the bottom of the periodic table. In this periodic table, there are four blocks. First one is these are present in these two columns, S block elements. Here middle portion is D block elements. Then here from group number 13 to 18 P block elements, and bottom two line horizontal lines or horizontal rows, these are F block elements. इसको F ब्लॉक एलिमेंट्स क्यों बोलते हैं, क्योंकि दिस एलिमेंट्स लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू F ऑर्बिटल और F सबशेल, देयरफॉर इट इज कॉल्ड एज F ब्लॉक एलिमेंट्स. F ब्लॉक एलिमेंट्स इसीलिए कहा जाता है इनको क्योंकि इनका जो लास्ट इलेक्ट्रॉन है वो लास्ट इलेक्ट्रॉन F सबशेल में ऐड हो जाता है, इसलिए ये दोनों सीरीज को हम F ब्लॉक एलिमेंट्स बोलते हैं. देन ये जो लैंथेनाइड्स है और एक्टिनाइड्स है, ये एक्टिनाइड्स रुदरफोर्डियम और रेडियम के बीच में प्रेजेंट रहता है और ये 7th पीरियड में रहता है. इसके बाद रुदरफोर्डियम से कोपरनिशियम तक ये 6D सीरीज है, मींस 4th ट्रांजिशन सीरीज है. और ये एक्टिनाइड एलिमेंट्स और लैंथेनाइड एलिमेंट्स ये ट्रांजिशन एलिमेंट और एस ब्लॉक एलिमेंट के बीच में प्रेजेंट रहते हैं. जैसे कि लैंथेनाइड एलिमेंट्स बेरियम और हैफनियम के बीच में प्रेजेंट रहता है, इसलिए इनको ये हैफनियम से मर्क्यूरी तक ये जो 5D ट्रांजिशन सीरीज है इनके अंदर यहाँ लैंथेनाइड्स प्रेजेंट रहते हैं, इसलिए इनर ट्रांजिशन एलिमेंट्स बोलते हैं. ये हैफनियम से मर्क्यूरी तक जो भी ट्रांजिशन एलिमेंट्स है इनके इनर साइड, इनके अंदर लैंथेनाइड्स प्रेजेंट रहते हैं, इसलिए फर्स्ट इनर ट्रांजिशन सीरीज या फर्स्ट इनर ट्रांजिशन एलिमेंट्स लैंथेनाइड्स को बोलते हैं. और यहाँ सिमिलरली रुदरफोर्डियम से कोपरनिशियम तक ये देयर आर अगेन डी ब्लॉक एलिमेंट्स और डी ब्लॉक एलिमेंट्स को हम ट्रांजिशन एलिमेंट्स बोलते हैं, या ये चार से रो है इसको हम ट्रांजिशन सीरीज बोलते हैं. और रुदरफोर्डियम से कोपरनिशियम तक ये 6D सीरीज है और ये 6D सीरीज के इनर साइड एक्टिनियम
और एक्टिनाइड्स प्रेजेंट है, इसलिए इनके अंदर प्रेजेंट रहने की वजह से इनको हम सेकंड इनर ट्रांजिशन एलिमेंट्स बोलते हैं. बघा सेकंड इनर ट्रान्झिशन एलिमेंट का म्हणायचं, तर या ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये 4 सेरीज आहेत. 3D series scandium to zinc, 4D transition series yttrium to cadmium, then lanthanum to mercury, third transition series that is the 5D transition series, and fourth transition series from actinium to copernicium that is the 6D transition series. याच्या या ट्रान्झिशन सेरीजच्या आतमध्ये ही लॅन्थेनाइड्स आणि ऍक्टिनाइड्स प्रेझेंट आहे, म्हणून याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. मग आता ही लॅन्थेनाइडची फर्स्ट सेरीज आहे म्हणून फर्स्ट इनर ट्रान्झिशन सेरीज एलिमेंट, आणि ही ऍक्टिनाइडची दुसरी आहे म्हणून त्याला सेकंड इनर ट्रान्झिशन एलिमेंट सेरीज म्हणतो. बघा ऍक्टिनाइडचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेडॉन, रेडॉनचा ऍटॉमिक नंबर आहे बघा 86. त्यानंतर 5Fn, 5F जो आहे तो 5F मध्ये ह्या सेकंड इनर ट्रान्झिशन सिरीज मधले एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो 5F सबशेल मध्ये ऍड होत जाते. आणि 6D022 म्हटलंय इथं काही केसेस मध्ये ज्यावेळी F ऑर्बिटल मध्ये हे जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे एक्टिनाइड्सचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रेडॉन 5Fn 6D022 और 7s2. 7s ऑर्बिटल में 2 इलेक्ट्रॉन है, एक फ्रांसियम का है एक रेडियम का है, एक कांस्टेंट रहता है थ्रू आउट द एक्टिनाइड्स. और यहाँ 6D में इलेक्ट्रॉन चेंज होते हैं, जहाँ कई जगह 0 है, कई जगह 1 है, कई जगह 2 है, और F ऑर्बिटल में कई जगह 0 है और कई जगह सक्सेसिवली ऐड हो जाता है और कंसिक्वेंटली एक एक इलेक्ट्रॉन ऐड हो जाता है. यह जो जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन है, यहाँ 89 एटॉमिक नंबर है एक्टिनियम का. एक्टिनियम का जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जब हम देखेंगे तो कैसा आ जाएगा, कॉन्सेंट्रेशन ऑफ रेडॉन हैविंग एटॉमिक नंबर 86, देन फ्रांसियम रेडियम का 2 इलेक्ट्रॉन 7s2 में, और एक इलेक्ट्रॉन जो है एक्टिनियम का वो 6d1 में जाएगा क्योंकि वो 7th पीरियड में है और 4D ट्रांजिशन सीरीज में है इसलिए. और एक्टिनियम का F ऑर्बिटल में इलेक्ट्रॉन 0 रहेगा, यहाँ इलेक्ट्रॉन नहीं ऐड होगा. इलेक्ट्रॉन F ऑर्बिटल में ऐड होने की शुरुआत होगी थोरियम से. थोरियम से लॉरेंसियम तक एक एक इलेक्ट्रॉन सक्सेसिवली ऐड हो जाएगा. देन ये एक्टिनाइड जो है इसका चीप सोर्स जो है थोरियम एंड युरेनियम. थोरियम बघा मोनोझाइट सँड म्हणून एक ओर असते, त्या ओर मध्ये सापडतात. ओर म्हणजे नक्की काय बघा, तर ओर एक नॅचरली ऑकरिंग सॉलिड मटेरियल असते की ज्या सॉलिड मटेरियल मध्ये मेटल किंवा मिनरल्स प्रेझेंट असते आणि ते मेटल्स किंवा मिनरल्स आपण एक्सट्रॅक्ट करतो प्रॉफिटेबली, म्हणजे इकॉनॉमिकली आपण एक्सट्रॅक्ट करतो त्या ओर मधून, त्याला आपण ओर म्हणतोय. की बघा ओर म्हणजे काय, एक नैसर्गिक म्हणजे नॅचरली ऑकरिंग आहे, निसर्गात आपल्याला सापडणारी वस्तू आहे की जे घन पदार्थ म्हणजे सॉलिड मटेरियल मध्ये प्रेझेंट आहे की ज्यात मेटल्स आणि मिनरल्स प्रेझेंट असतील. फॉर एक्झाम्पल तुमच्या शेतातली जर तुम्ही सॉइल घेऊन आला तर त्या सॉइल मध्ये सुद्धा पण काय काय एलिमेंट्स असतील, काय काय मेटल्स असतील. फॉर एक्झाम्पल आयर्न असू शकतो, कॉपर असू शकतो जे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून काम करते, मॉलिब्डेनम असेल, हे पण मेटल्स आहेत. तर त्या सॉइल मधून तुम्ही ते जर प्रॉफिटेबली ते मेटल्स एक्सट्रॅक्ट केलं तर त्या सॉइलला आपण ओर म्हणतो. अशी ह्या ऍक्टिनाइड्सचे थोरियमची ओर आहे आणि युरेनियमचे ओर सापडते. जे यांचा मेन सोर्स आहे, चिप सोर्स आहे ते थोरियम मोनोझाइट सँड मध्ये सापडतं आणि युरेनियम जे आहे ते पिच ब्लेंड ओर एक आहे आणि दुसरी कार्नोटाइट ओर आहे. ह्या दोन ओर मध्ये हे मॅक्झिमम एलिमेंट सापडते. आणि ह्या atomic number 93 elements neptunium to lawrencium, these elements are prepared in the artificially in laboratory. बघा नेप्च्युनियम पासून लॉरेन्शियम पर्यंतचे जे काही एलिमेंट्स आहेत ते लॅबोरेटरी मध्ये प्रिपेअर केले न्यूक्लिअर रिएक्शन, युरेनियमच्या न्यूक्लिअर रिएक्शन करून हे आर्टिफिशियली प्रिपेअर्ड एलिमेंट्स आहेत, त्यालाच आपण मॅनमेड एलिमेंट्स पण म्हणतो. त्यानंतर हे युरेनियमच्या नंतरचे जे एलिमेंट्स आहेत ते आपण आर्टिफिशियली प्रिपेअर करतो पण त्याला ट्रान्स युरेनियम पण म्हणतो. त्याला एक दुसरा शब्द आहे ट्रान्स युरेनाइड. किंवा आता हे जे एलिमेंट्स आहेत ते
यांचा ऍटॉमिक नंबर जो आहे तो ऍटॉमिक नंबर एकदम हाय आहे. ऍटॉमिक नंबर हाय असल्यामुळे त्याचा ऍटॉमिक वेट पण आहे, त्यानंतर त्याचा मॉलिक्युलर वेट पण हाय आहे, म्हणून त्याला आपण हेवी एलिमेंट्स म्हणतो. जनरली ऍटॉमिक नंबर 92 नंतरचे जे एलिमेंट्स आहेत ते हेवी एलिमेंट्स आहेत. आता हेवी एलिमेंट्स का म्हटलं तर त्याचा ऍटॉमिक नंबर जास्त आहे, ऍटॉमिक वेट जास्त आहे, मॉलिक्युलर वेट जास्त आहे, म्हणून त्याला आपण हेवी एलिमेंट्स म्हणतो. बघा, आणि हे ऍक्टिनियम मध्ये जे जे थोरियम पासून लोरेन्शियम पर्यंतचे एलिमेंट्स आहेत, त्यात प्रत्येक एलिमेंटचा एक एक ऍटॉमिक नंबर इन्क्रीज होत जाते. बघा 90, 91, 92, 93, 94, 95 असा. तिथं ज्यावेळी ऍटॉमिक नंबर वाढत जाते तसा एक एक इलेक्ट्रॉन सक्सेसिव्हली ऍड होत जाते. एक एक इलेक्ट्रॉन ऍड होत जात असताना सुद्धा हे ऍक्टिनियम बरोबर इथं प्रेझेंट केले, कारण इथं इलेक्ट्रॉन ऍड होते पण 5f ऑर्बिटल मध्ये होते आणि 6d मध्ये जे एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणून इथे हे ऍक्टिनियम बरोबर याला प्रेझेंट आहे. आणि हे जो ऍक्टिनियम आहे तो स्कॅन्डियम आणि इट्रियमच्या किंवा लॅन्थेनमच्या बिलो प्रेझेंट आहे. स्कॅन्डियम, इट्रियम, लॅन्थेनमचं D1 कन्फिगरेशन सेम, ऍक्टिनियमचं पण D1 कन्फिगरेशन आहे, म्हणून हे थर्ड बी ग्रुप मध्ये प्रेझेंट आहे आणि 7th पेरियड मध्ये प्रेझेंट आहे. एक मार्काला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो परीक्षेत, ते ऍक्टिनाइड्स कोणत्या ग्रुप मध्ये प्रेझेंट आहेत आणि कोणत्या पेरियड्स मध्ये प्रेझेंट आहे. थर्ड बी ग्रुप अँड 7th पेरियड. लॅन्थेनाइड्स थर्ड बी ग्रुप अँड 6th पेरियड. फक्त 7 हा शब्द ऍड करायचा इथं. बघा, आपण ही सपोज फॉर आवर कन्सिडरेशन म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंग होण्यासाठी मी फिगर ड्रॉ केलेली. हे रुदरफोर्ड मॉडेल आहे असं कन्सिडर करू, फक्त कन्सिडर करण्यापुरतं आहे. हे जे ऍक्टिनाइड्स एलिमेंट्स आहेत, या ऍक्टिनाइड्स एलिमेंट जो रेडॉन पर्यंतचा भाग आहे तो इथंच थांबवलेला असेल असं कन्सिडर करू फक्त, कारण इथं आतल्या सेल मी ड्रॉ केलेला नाही. इथं 5f ऑर्बिटल आहे, हा 6d ऑर्बिटल आणि 7s ऑर्बिटल आहे. इथं 5f ऑर्बिटल ह्या 6d च्या आतमध्ये प्रेझेंट आहे, म्हणून आपण त्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हटले. 7s मध्ये 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे की जो व्हॅलेन्सी सेल आहे. त्यानंतर हे सेकंड आहे ती पेनल्टिमेट सेल आहे 6d की ज्याच्यात 0 ते 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असते. 0, 1, 2 ह्या तिन्ही मधला कुठला तरी एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल ह्या ऍक्टिनाइड्सच्या एलिमेंट्स साठी. त्यानंतर जो अँटी पेनल्टिमेट शेल आहे किंवा प्री पेनल्टिमेट शेल आहे ते f ऑर्बिटल आहे, कुठला 5f ऑर्बिटल आहे. बघा, आपण इंट्रोडक्शन बघूयात. आता ऍक्टिनाइड्स आर द 14 एलिमेंट्स फॉलोइंग ऍक्टिनियम. दे आर आल्सो द f block elements in which last electron enters into 5f subshell. Therefore it is called as 5f block elements. They extend from thorium atomic number 90 to lawrencium atomic number 103. This series is also called as second inner transition series because f orbitals are present inside the 6d orbital. Therefore it is called as inner transition series. The chief source of thorium and uranium are the ores containing these two elements. That is, the thorium is mostly obtained from monazite sand, while uranium is obtained from pitchblende and carnotite ore. Actinium and protactinium occur in all uranium ores as decay products of uranium-235. Uranium, having atomic number 92, is the heaviest naturally occurring element in nature. Elements having atomic number higher than 92 have been prepared in laboratory using nuclear reaction. Thus, they are called artificial elements or ट्रान्स-युरेनियम एलिमेंट्स और युरेनाइट. बघा, ही युरेनियम आणि थोरियम जे आहे ते फ्युएल म्हणून न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये यूज केलं जातं. आपल्या भारतात सुद्धा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहेत, सगळ्यात जास्त जपानमध्ये प्रेझेंट आहेत. आपल्या महाराष्ट्रात जैतापूरला हा प्रोजेक्ट आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा. एनर्जी सोर्स म्हणून त्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटचा यूज केला जातो आणि त्यासाठी युरेनियम फ्युएल आणि थोरियम फ्युएल यूज केलं जातं. मॅक्झिमम युरेनियम फ्युएल यूज केलं जातं. बघा, फर्स्ट पॉइंट आहे पोझिशन ऑफ ऍक्टिनाइड्स इन द पिरियोडिक टेबल. These 14 elements following actinium are called as actinides. They have atomic number from 90 to 103. बघा, आपण पिरियोडिक टेबल मध्ये बघितलं होतं थोरियम पासून लॉरेन्शियम पर्यंतचे जे एलिमेंट्स आहेत ते ऍक्टिनियमच्या प्रॉपर्टी बरोबर एकदम क्लोज रिझेम्बलन्स आहे यांचा, म्हणून त्याला आपण ऍक्टिनाइड्स म्हणतोय. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे these elements have properties very similar to actinium and so they have to be placed in same group. Also, last electron enters into same shell and so they have to be placed in the same period. Due to this reason, they are placed in same group and same period along with actinium. Then fourth point, actinium having atomic number 89 is 6d block element with D1 configuration. Hence, it is placed below lanthanum.
Rutherfordium having atomic number 104 is a 6d block element with d2 configuration, and hence it is placed below hafnium. All the elements between these two are placed in the same group as that of actinium. This is the outline of position of actinides in the periodic table. Hence, the actual position of actinides is in the third B group and seventh perid. They are shown separately at the bottom of the periodic table along with lanthanides. So, we will stop here.